मंत्री महोदय का जवाब आया है। सर, ये मिड डे मील का अक्सर बेशतर हमेशा कुछ न कुछ न्यूज आती है कि बच्चे मिड डे मील खा करके बीमार हो गए, मिड डे मील में कहीं कहीं कीड़ा निकला, बच्चों को वॉमिट हो रही है, और सरकार, मुझे लगता है इस पर कुछ खास ध्यान नहीं दिया जा रहा है। सरकार ने एक कमेटी बनाई थी, अभ्यंकर कमेटी 50 लोगों की। उस कमेटी का रिकमेंडेशन भी आया था अध्यक्ष महोदय। उसमें 450 से लेकर 750 कैलोरी और 20 से 25 ग्राम प्रोटीन होना चाहिए, लेकिन शिकायत ये आ रही है कि वो प्रोटीन नहीं रहती है। तो मेरा एक ही सवाल है कि गरीब बच्चे, अच्छा जो अच्छे बच्चे हैं, जो थोड़ा सा भी वेल टू डू हैं, वो तो खाते ही नहीं। जो गरीब बच्चे बेचारे आते हैं वो उसको खाते हैं। मेरा सरकार से कहना है कि अगर चाहे सरकार मिड डे मील दे रही है तो थोड़ा उस पर नियंत्रण रखें, थोड़ा उसको चेक करें कि यार भाई सही खाना है कि नहीं है खाना। और ये मनमानी जो हो जाती है उससे, इससे सरकार का रेवेन्यू भी जा रहा है और शिकायत आ रही है, उससे कुछ फायदा नहीं मिल रहा है। इस पर जरा सरकार की तरफ से मैं चाहता हूं कि कोई एक रेगुलेटरी कमेटी बनाकर उसको चेक करे, खाना कहीं गलत ना हो, और जहां गलत हो उस पर सख्त कार्रवाई की जाएगी क्या, तो ताकि इस पर कहीं ना कहीं नियंत्रण लगे। धन्यवाद। अध्यक्ष महोदय, जे मिड डे मील असतं याच्यामध्ये ज्या वस्तू असतात ह्या आपण ग्रामीण भागात पाठवताना त्याला पूर्णपणे चेक करतो आणि जिथं सेंट्रल किचन आहे त्या ठिकाणी ते जे शिजवलेलं अन्न असतं ते सुद्धा चेक केलं जातं। याची जी क्वालिटी आहे ती राखण्याच्या संदर्भात त्यांना ट्रेनिंग दिलं जातं। आपण जो मुद्दा केलेला महत्त्वाचा आहे, याच्यामध्ये 25 जिल्ह्यांचं ट्रेनिंग पूर्ण झालेलं आहे आणि या शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत आणि 10 जिल्ह्यांचं पूर्ण होईल। पहिल्यांदाच आपण असं केलेलं आहे की हा आहार चांगला असावा आणि रुचकर असावा, कारण जर रुचकर नसेल तर मुलं पुरेशा प्रमाणात खात नाही। म्हणून याच्यावर एक कमिटी करून आपण त्याच्या पाककृती ठरवलेल्या आहेत आणि या महिन्याच्या अखेरपर्यंत आम्ही त्याच्यावर फायनल निर्णय घेऊ। दरम्यानच्या काळामध्ये आठवड्यातून एकदा अंड किंवा केळी हे देण्याचा सुद्धा शासनाने निर्णय घेतला, त्याच्यामुळे सुद्धा अधिक हे केलेलं आहे। वर्षाताई। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मुंबईची सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, यासाठी आहे की मुंबईमध्ये विविध शाळा आहेत, म्हणजे ICSE आहेत, IGSE आहेत, प्रायव्हेट आहेत, आणि त्याच्यानंतर जी मुलांची परिस्थिती नाही ती गरीब मुलं या शाळांमध्ये येतात। अध्यक्ष महोदय, आपण सुद्धा मुंबईचे आहेत, आपल्याला माहिती आहे। आणि या एशियातली सगळ्यात मोठी महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेकडे बघितलं जातं। आपलं दायित्व कशाबद्दल असलं पाहिजे, तर शिक्षणाबद्दल असलं पाहिजे आणि शिक्षणाचा स्तर कसा उंचावला पाहिजे, त्याचबरोबर या मुलांना आहार जो दिला गेला पाहिजे तो सकस आहार दिला गेला पाहिजे। दुर्दैवाने मंत्री महोदय, या चेंबूरच्या घटनेच्या ठिकाणी मी सुद्धा जाऊन बघितलं की त्या मुलांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं। नंतरच्या काळामध्ये दुसरी घटना ही घाटकोपरमध्ये झाली, त्याच्यामध्ये सुद्धा त्या जो आहार आला होता त्याच्यामध्ये आळ्या सापडल्या। खरं तर आपण हे जे कॉन्ट्रॅक्ट देतो, हे आपण जसं सांगितलं त्याप्रमाणे सेंट्रल किचनला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं, बचत गटाच्या माध्यमातून सर्वसाधारणपणे हे काम चालवा अशी अपेक्षा आहे। याच्यावरती मॉनिटरिंग करणारी एक कमिटी आता आपण सांगितलं की महिन्याभरामध्ये आपण करतात, पण कधीतरी माझी आपल्याला विनंती आहे की मुंबई महानगरपालिकेच्या शाळाला आपण सुद्धा कधीतरी अचानक व्हिजिट केली पाहिजे, कारण तिथे बेंचेस किती आहेत, त्या ठिकाणी पुस्तकांची व्यवस्था काय, ह्याच्यावर सुद्धा एकदा अभ्यास झाला पाहिजे। आणि म्हणून मला या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला 2-3 प्रश्न विचारायचे। एक तर आपण याच्यावरती काय गुन्हा संस्थेवरती दाखल केला, हा माझा पहिला प्रश्न आहे, कारण मुलांच्या जीवांशी खेळण्याचं काम ही मंडळी करत असतात, त्यामुळे यांच्यावरती कुठला गुन्हा दाखल केला हा माझा पहिला प्रश्न आहे। आपण सांगितलं की त्या संस्थेवरती आपण गुन्हा दाखल केलाय। दुसरा माझा महत्त्वाचा प्रश्न आहे की याचं जे निघणारं टेंडर आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये कशी पारदर्शकता येईल, कारण 30 मंडळी एक मोनोपोली झाल्यासारखी झालेली आहे, तर त्याच्यामध्ये कशी पारदर्शकता आणता येईल या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये आपली काय भूमिका असणार आहे, आपलं काय धोरण असणार आहे। आणि मुंबई महानगरपालिकेच्या शाळांचा मग सकस आहार असेल किंवा बाकीच्या इतर वस्तू असेल, 27 वस्तूची सन्माननीय अध्यक्ष महोदय खरेदी केली जाते, त्यातल्या वस्तू ज्या असतात त्या 6-6 महिने मुलांपर्यंत पोहोचत पण नाहीत। आपल्याला सुद्धा माहिती आहे, आपण मुंबईचे आहात अध्यक्ष महोदय, आणि या शाळांमध्ये येणारी मुलं किती गरीब कुटुंबातले असतात। अध्यक्ष महोदय, आपण जर बघाल तर काही शाळांमध्ये बेंचेस नाही आहेत, मुलं जे आहेत ते खाली सतरंजा टाकून करतात, त्यामुळे या सगळ्या शाळांचं जे आहे ते आपण या ठिकाणी ऑडिट करून त्या ठिकाणी अहवाल आपण श्वेतपत्रिका काढणार आहात का? तो दुसरा प्रश्न UD कडे जाईल, त्यांच्यावर जाणार नाही। अध्यक्ष महोदय, या संस्थेच्या विरुद्ध सामूहिक जबाबदारी का? आपण जो पहिला प्रश्न विचारला त्याच्यामध्ये पोलीस केस दाखल केलेली आहे, परंतु फॉरेन्सिक लॅबचा अहवाल यायचा असल्यामुळे याच्यावर फायनल कारवाई झालेली नाही। दुसरं असं आहे की त्या शाळेमध्ये जे अन्न दिलं त्याच्यामध्ये 189 विद्यार्थ्यांनी ते खाल्लेलं होतं आणि 51 जे इतर मराठी विभागाचे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा खाल्लेलं होतं आणि त्याच्यापैकी 16 विद्यार्थ्यांना त्रास झालेला होता। त्याच्यामुळे नेमका त्रास कशामुळे झाला हे सगळं आयडेंटिफाय केलं जाईल
आपण दिलेली दुसरी सूचना आहे, मी या संदर्भात निश्चितपणे सेंट्रल किचनना भेट देईन आणि अध्यक्ष महोदय, ज्याप्रमाणे ग्रामीण भागातलं जे आपण पुरवठा केलेलं अन्न असतं ते पुरवठा केल्यानंतर त्याचं चेकिंग केलं जातं, सेम प्रोसिजर ही शहरांच्या बाबतीत लागू केली जाईल. अवताडे साहेब बोला. अध्यक्ष महोदय, चेंबूर एक मिनिट. ही घडलेली घटना अध्यक्ष आहे. महोदय की त्यांनी अवताडे साहेब सांगितलं थांबा जरा. ही घटना 13 ऑक्टोबरची आहे आणि ते सांगतात की अजून आमच्याकडे फॉरेन्सिकचा अहवालच आलेला नाही. अध्यक्ष महोदय, असं कसं चालेल? आमच्याकडे जे अहवाल येतात ते आमच्या लॅबचे, म्हणजे मुंबईच्या केसमध्ये मुंबईला स्वतःची लॅब आहे, त्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत, त्याच्यामध्ये काही नाही आहे. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल हा पोलीस डिपार्टमेंटकडे येतो आणि त्याच्यावर आमचा कंट्रोल नाही. त्या फॉरेन्सिक लॅबकडे इतर अनेक कामं असतात. पोलिसांची कारवाई आहे, ती कारवाई पोलिसांची आहे. पोलीस डिपार्टमेंटमध्ये आम्ही ठीक आहे. पोलीस नाही हे बघा, महापालिकेचे आपण फोरेन्सिक आमच्याकडे लॅब सर्व मधनं अहवाल आहेत, ते सर्व नॉर्मल आहेत. मला फॉरेन्सिक मी उत्तर लॅब देतोय. मधनं रिपोर्ट यायला उशीर होतोय असा आपला प्रश्न होता. संबंधित मंत्री काय त्याच्यावर उत्तर देऊ शकत नाहीत, त्यांनी सांगितलंय. सभापती महोदय, चला पुढे. अवताडे साहेब बोला. अध्यक्ष महोदय, अवताडे साहेब बोला. चेंबूर मुंबईमधली ही जी घटना घडलेली आहे, ही घटना महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अशाच घटना त्या ठिकाणी वारंवार. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, बसा. हो दे त्यांचं अध्यक्ष होऊ दे. महोदय. हो ठीक आहे, पण इतर सदस्यांना पण बोलू द्या ना. इतर अध्यक्ष सदस्य महोदय, त्यांचं झाल्यावर देतो. मंत्री हो, ते महोदय, बोल. मंत्री महोदय, हे अध्यक्ष महोदय, हा विषय जरी आत्ताच लक्षात आला असला तरी इथे फॉरेन्सिक मधनं अहवाल आला नाही हा प्रश्न आहे. तर मी तात्काळ फॉरेन्सिक विभागाशी बोलून हा शीघ्रातिशीघ्र हा अहवाल या ठिकाणी मागवून देतो.